हाय, मी दीपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या परत एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला काय शिकवणार आहे तर कटोरीचं ब्लाऊज समोरचा पार्ट कसा स्टिच करायचा तो मी तुम्हाला सांगणार आहे. तर काही मैत्रिणींनी रेडीमेड पेपर पॅटर्न घेतात, ऑर्डर करतात ऑनलाईन आणि मग त्यांना शिवायची माहिती नसते कसा शिवायचा आहे ब्लाऊज. तर बघा ह्या पद्धतीने आपण पेपर पॅटर्न कटिंग केलं, त्यानंतर या पद्धतीने आपल्याला टक्स द्यायचा आहे. दोन्हीही कटोऱ्यांना टक्स देऊन घ्यायचेत आणि त्यांना कटईसुद्धा जमते, पण ब्लाऊज स्टिच करायला जमत नाही किंवा आयडिया नाही की कशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज स्टिच करायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज स्टिच करायचा आहे. त्यासाठीच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केलेला आहे. ज्या नवीन मैत्रिणी शिकतात त्यांच्यासाठी माझा एकच उद्देश आहे की त्यांनीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने त्यांनासुद्धा शिकायला भेटलं पाहिजे. तर पहा अशा पद्धतीने कटोरी आणि साईडचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि एकदम सविस्तर आणि हळूवारपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने आता आपला हा पार्ट कटोरीचा जोडून घ्यायचा आहे. छान अशी जेवढा आपला दाब आहे तेवढा दाब तेवढ्या शिलाईत कपडा दाबायचा. जो आपला शिलाईचा दाब आहे तेवढा कपडा आपल्याला शिलाईमध्ये दाबायचा आहे. त्यानंतर आपल्याला अशी वरच्या साईडने दाब शिलाई देऊन घ्यायची. त्याने काय होतं, तुमच्याकडे ओव्हरलॉकची मशीन नसली तरीसुद्धा आपण ह्या पद्धतीने फिनिशिंग देऊ शकतो. तर 2 शिलाई मी वरच्या साईडने टाकून घेतलेल्या आहे. तर तुम्ही पहा आता आतल्या साईडने सुद्धा खूप छान फिनिशिंग येते आणि जे धागे वगैरे निघतात मैत्रिणींनो ते निघत नाही त्यामुळे, आणि दिसायलासुद्धा ॲक्टिव्ह दिसतं आणि छान अशी फिनिशिंग आपल्या समोरच्या पार्टला येते. तर बघा ही दुसऱ्या साईडची कटोरी आहे. तर तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये लक्षात आलं नसेल तर आता ह्या दुसऱ्या पार्टमध्ये लक्षपूर्वक बघा कशा पद्धतीने मी कटोरी जोडते. तर कोणताही कपडा आपल्याला खेचायचा नाही, हळूवारपणे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्हाला जर वाटलं का कटोरी कमी पडते किंवा वरचा जो पार्ट आहे तो कमी पडतोय तर तो हलक्या हाताने खेचायचा आहे, जास्त काही खेचायचा नाही. आणि जे आपण शिलाईमध्ये कापड दाबलेला आहे ते कटोरीच्या साईडने दाबून ह्या पद्धतीने वरच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. बघा, आशा करते की तुमच्या लक्षात येत असेल. आणि असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जर पाहायचे असले मैत्रिणींनो आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, शिकवायची पद्धत आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व तुमच्या कोणी मैत्रिणी शिकत असतील त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करीन. तुमचे काही जरी प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता, त्या प्रश्नांचे उत्तरं मी नक्कीच देईल. तर बघा आता काही तुम्हाला ह्यामध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही नक्कीच विचारा आणि मला हे सुद्धा सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशा पद्धतीचा आवडेल. कमेंट करून नक्कीच सांगा, म्हणजे मी तो बनवण्याचा प्रयत्न करीन. तर चला आता बघा अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, तर ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरून पहा. ब्लाऊज स्टिचिंगलासुद्धा खूप सोपा जातो आणि एकदम फिनिशिंगमध्ये आणि छान असा ब्लाऊज हा बसतो. तर ज्या मैत्रिणींनी नवीन पॅटर्न घेतले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहेत बघा, की ज्यांना काहीच येत नाही, फक्त पेपर पॅटर्न ऑर्डर केलेत आणि त्यांना शिवायला जमतच नाही आहे, स्टिचिंग जमतच नाही आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर पहा ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे पार्ट आपल्याला असा, आणि जो आपला कटोरीचा टोक आहे तो आपल्याला क्रॉसपट्टीच्या या टोकावरती ठेवायचा आहे आणि क्रॉसपट्टीचा थोडासा अर्धा इंच कपडा शिल्लक सोडायचा आहे. वरच्या साईडनं बघू शकता तुम्ही, एकदम व्यवस्थित व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतंय. तर थोडासा वरचा तो जो कोना आहे आपला क्रॉसपट्टीचा तो अर्धा इंच वरती सोडून आणि तिन्ही पार्ट आपल्याला व्यवस्थित पकडून या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे. तिन्ही पार्ट म्हणजे क्रॉसपट्टीचे 2 आणि आपला एक कटोरीचा. तर ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि खूप सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. तुम्ही परत रिपीट करून बघू शकता तुमच्या लक्षात नाही आलं तर. तर पहा 2 शिलाई मी याच्यावरती टाकून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला जो आतमध्ये आपला कपडा आहे तो ओपन करायचा आहे. बघू शकता तुम्ही छान अशी फिनिशिंग आली आणि जो एक्स्ट्रा असा साईडचा कपडा आहे क्रॉसपट्टीचा तो आपण व्यवस्थित कट करून घेतला आहे
आणि आता दुसरा पार्टसुद्धा मी इथे ओपन करत आहे। तर याचा सुद्धा साईडचा जो क्रॉस पट्टीचा कपडा आहे तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता काय करायचे, आता आपल्याला काज बटन पट्टीची पट्टी काढून घ्यायची आहे पहा। तर जो बॅक साईडमधला गळ्याचा जो भाग आहे अस्तरचा पट्टीचा तो आपण इथं वापरणार आहे। तर याच्या 2 पट्ट्या मी तयार केल्यात। साधारणतः रुंदीला 2 इंच आणि उंचीला आपल्याला जेवढी लागते तेवढ्या पट्टी आपण काढून घेतली। ह्या पद्धतीने अर्धा इंच पट्टी दुमडून आणि यावरती आपल्याला सरळ शिलाई टाकून घ्यायची। पहिलं सुद्धा मी तुम्हाला सांगितले जेवढा आपला दाब आहे तेवढा शिलाईमध्ये कपडा दाबायचा आहे। त्यानंतर आपल्याला याच्यावरती दाब शिलाई द्यायची। तर दाब शिलाई कशी, तर बघा साईडने आपल्याला ती जी शिलाई दिलेली आहे त्याच्यावरती शिलाई टाकून घ्यायची, त्याला म्हणतात दाब शिलाई। तर वरचा एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलाय। आता ही पट्टी परत आपल्याला जिथपर्यंत आपण शिलाई टाकून घेतली होती तिथपर्यंत परत फोल्ड करून घ्यायची। बघू शकता फिनिशिंग। त्यानंतर आतल्या साईडने आपल्याला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची। तर हा उजव्या हाताच्या साईडचा पार्ट आहे। तर याला आपण हुक किंवा काचघर सुद्धा बनवू शकतो। तर हे झालं हुकाची पट्टी किंवा काचघराची पट्टी बटन लावायचे असले तर। आता आपण याला हुकाची पट्टी म्हणू शकतो, हुकाचे घर तयार करायचे म्हणू शकतो किंवा बटन पट्टी म्हणू शकतो। तर ह्या पद्धतीने परत आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तर आता इथं लक्षात घ्या का हा पार्ट मी उलटा ठेवला होता। तर आपल्याला ही पट्टी आता वरच्या साईडने घ्यायची बटन लावण्यासाठी आणि हुक लावण्यासाठी आपल्याला आतल्या साईडने पट्टी दाबावी लागते। हा पॉईंट लक्षात घ्या मैत्रिणींनो। तर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे पट्टीला आणि परत एक शिलाई टाकून घ्यायची। परत एक वेळेस फोल्ड करून बघा ह्या पद्धतीने आपल्याला बटन लावण्यासाठी पट्टी ही तयार करायची आहे। या ब्लाउजला हुक नाही आहे तर बटन लावायचे आहेत बघा। आणि त्याच्या साईडने परत एक शिलाई आपल्याला देऊन घ्यायची बघा। तर दोन्हीही पार्ट असे तयार झाल्याच्या नंतर व्यवस्थित क्रॉस पट्टी चेक करायची आहे दोन्ही लेवलला आहे का। त्यानंतर वरच्या साईडनं गळा बघायचा आहे, खालीवर जर झाला असेल तर आपण खडोनी मार्किंग करून छान अशा गोल आकारामध्ये कट करून घ्यायचे। तर हा गळा व्यवस्थित होता। तर तिरकस अशा मी ह्या चौकोनी कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तिरकस अशा गळ्याला पट्ट्या तयार करायच्या। तर एका साईडने अशा पद्धतीने दुमडून त्यावरती शिलाई टाकून घ्यायची पहा मैत्रिणींनो। खूप सुंदर आणि एकदम गोल अशी आपली पाइपिंग तयार होणार आहे। कोणी याला गोट सुद्धा म्हणतात। तर पूर्ण पट्टीवरती अशी एका साईडने शिलाई टाकून घ्यायची। जसं व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने तुम्ही ट्राय करा। तर चला आता आपण पाइपिंग तयार करून घेऊया। आता इथं सुद्धा अर्धा इंच कपडा आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि इथं दाब शिलाई देऊन घ्यायची। थोडक्यात लॉक करायची शिलाई जेणेकरून उसवली नाही पाहिजे। आणि जसा आपला गळ्याचा आकार आहे तशा पद्धतीने पट्टी आपल्याला फिरवत या पद्धतीने शिलाई टाकायची। जसं की मी पहिलं सांगितले जेवढा दाब आहे आपला शिलाईचा तेवढ्या दाबा इतकीच आपल्याला कपडा दाबायचा आहे, शिल्लक दाबायचा नाही। ह्या पद्धतीने छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत बघा, जेणेकरून आपला गोट एकदम छान आणि कपडा सुद्धा आपण जसा वळवला तसा वळेल। तर ह्या पद्धतीने आता जो आपण शिलाईमध्ये कपडा दाबलेला आहे तो आपला पूर्ण पाइपिंगमध्ये कपडा दाबला पाहिजे, जेणेकरून ह्या गोठामध्ये कपडा दाबला पाहिजे। म्हणजेच असा ठासून असा गोट आपला छान येतो। आणि ह्या गोठामुळे एक फायदा काय आहे ते मी तुम्हाला सांगते। तर हे गोट जेवढा ठासून भरून असा गोल आला तेवढा आपला ब्लाऊज शोल्डरवरून खाली उतरत नाही, म्हणजे त्याला सपोर्ट राहतो। त्याने सुद्धा ब्लाऊज उतरतो कधी कधी। आणि असा गोट जर आपला छान असा आला तर आपला ब्लाऊज सुद्धा खांद्यावरून उतरत नाही शोल्डर। बघू शकता कटोरीचा आकार खूप सुंदर आलेला आहे। पाइपिंग सुद्धा खूप छान झालेली आहे। आतल्या साईडने सुद्धा तुम्ही फिनिशिंग बघू शकता आणि इथं तुम्ही अस्तरचा सुद्धा गोट करून वापरू शकता। तर पहा रेडीमेड पाइपिंगपेक्षाही खूप सुंदर अशी पाइपिंग झाली। तर आता बघा ह्या ज्या साईडचा आहे तो आता आपल्याला गळ्याच्या साईडने पाइपिंग करावी लागते। जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय ती सगळी प्रोसेस तुम्ही वापरून बघा, तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवायला शिकसाल। तर पहा इथं अर्धा इंच कपडा अंतर सोडून कट करून घेतलाय आणि आतल्या साईडने दाबून लॉक करून घेतली शिलाई।
आणि परत तीच प्रोसेस आता मी समोर करत आहे। कैचीने असे कट देऊन घ्यायचेत आणि छान जो शिलाईमध्ये कपडा आपण दाबलेला आहे तो आपल्याला वरच्या साईडने या एका बोटाने वरच्या साईडने प्रेस करायचा आहे आणि वरच्या बोटाने वरची जी पट्टी आहे ती खालच्या साईडने प्रेस करायची आहे आणि बरोबर त्या गोठाच्या मधोमध शिलाई देऊन घ्यायची आहे। खूप सोपं आहे मैत्रिणींनो, 2-3 वेळेस जर तुम्ही ट्राय केलं बघा हा पाइपिंग तयार करण्यासाठी तर नक्कीच तुम्हाला परफेक्ट पाइपिंग जमेल याची गॅरंटी आहे। आणि कोणतंही काम असं नाही आपण जर मनात घेतलं तर ते पूर्ण होतच मैत्रिणींनो। बघा ह्या पद्धतीने आपले दोन्हीही पार्ट तयार झालेले आहेत। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि ज्या नवीन मैत्रिणी शिकतात त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि मला समोरचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल व काय शिकायला आवडेल मला नक्कीच कमेंट करून सांगा। तर चला एवढा होता आपला आजचा व्हिडिओ, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, सर्वांना श्री स्वामी समर्थ। फिनिशिंगमध्ये आणि एकदम छान पद्धतीने सोप्या पद्धतीने आपला हा समोरचा ब्लाउजचा पार्ट तयार आहे।